स्वानंदीची जागा घेणार सुश. राजवाड्यांच्या घरावर येणार मोठं संकट. सुश आणि अंशुमन मिळून समर स्वानंदीला भीक मागायला लावणार का? नेमकं काय घडलंय चला जाणून घेऊया. पण त्याआधी जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आज राजवाडी कुटुंबात सुश आणि अंशुमनसाठी भव्य सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली आहे. घरात आनंदाचं वातावरण आहे. सगळेजण नटून थटून तयार झालेले आहेत. सुशही सुंदर पैठणी नेसून अगदी नववधूसारखी सजलेली असते. पण मित्रांनो, या आनंदाच्या वातावरणात एक मोठं वादळ लपलेलं असतं. पूजेच्या आधीच समर आणि अंशुमनमध्ये काही कारणावरून जोरदार वाद होतो. दोघांमध्ये बाचाबाची होते आणि हे सगळं सुशच्या नजरेतून सुटत नाही. यानंतर अंशुमन रागाने आपल्या खोलीत निघून जातो आणि लगेच सुश त्याच्या मागोमाग खोलीत पोहोचते. सुश अंशुमनला विचारते, जिजू नेहमी तुझ्याशी असं का वागतात? ते तुलाच सतत का टोचत असतात? मित्रांनो, अंशुमनच्या मनात आधीच समरबद्दल प्रचंड राग साचलेला असतो आणि त्या क्षणी तो एक धोकादायक डाव वागतो. तो मनात विचार करतो, जर सुशला समर आणि स्वानंदीच्या विरोधात उभं केलं तर त्यांची चांगलीच जिरवता येईल आणि मग तो सुशच्या मनात विष पेरायला सुरुवात करतो. अंशुमन म्हणतो, समर माझ्यावर चिडतो कारण त्याला माहीत आहे की या घराचा खरा वारसदार मी आहे, तो नाही. त्याला भीती वाटते की हा सगळा व्यवसाय एक दिवस माझ्या हातात जाईल, म्हणून तो मला या सगळ्यांपासून दूर ठेवतो. मित्रांनो, अंशुमन इतक्या विश्वासाने खोटं बोलतो की सुश त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवते. दरम्यान बाहेर पूजेची संपूर्ण तयारी झालेली असते. अंशुमन आणि सुश बाहेर येतात. पूजा अतिशय मंगलमय वातावरणात पार पडते आणि मग येतो तो क्षण ज्याची अंशुमन अनेक दिवसापासून वाट पाहत असतो. होय मित्रांनो, आज सुश ते करणार असते जे स्वतः मल्लिकालाही कधी जमलं नव्हतं. पूजा संपल्यानंतर सुश समरकडे बघून म्हणते, मला एक गिफ्ट हवं आहे. समर हसत विचारतो, बोल सुश, तुला काय हवंय? आणि पुढच्या क्षणी सुशचा धक्कादायक खुलासा, मला या घरातील सगळे अधिकार हवे आहेत. जे माझे आहेत ते मला मिळायलाच पाहिजेत. हे ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. समर आणि स्वानंदीला अजिबात कल्पना नसते की हा अंशुमनचा नवीन डाव आहे. त्यांना वाटतं सुश खरंच मनापासून बोलत आहे आणि भावनेच्या भरात समर स्वानंदीला घराच्या चाव्या सुशकडे देण्यास सांगतो. पण मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे. आता सुरू होणार आहे सुश आणि अंशुमनचा खरा खेळ. हे दोघे मिळून राजवाडे कुटुंबाची शांतता उद्ध्वस्त करणार आहेत. समर आणि स्वानंदीला स्वतःच्या घरात परके बनवणार का? आणि खरंच अशी वेळ येणार का की समर आणि स्वानंदीला पैशांसाठी हात पसरावे लागतील, की अंशुमनचा हा डाव वेळेवर उधळला जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पुढील भागात. तुम्हाला काय वाटतं? सुश अंशुमनच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे का, की तिला सत्य समजणार? तुमचं मन कमेंटमध्ये नक्की सांगा.